नमस्कार मित्रांनो, ऋतुजा वाकचौरे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर तुम्ही मला कालच्या व्हिडिओला भरपूर सारं प्रेम केलं, असंच प्रेम तुम्ही मला कायम देत जा। तर आज काय डेली रुटीनचा व्हिडिओ नाहीये। मला आज कळलं का तुम्हाला तसे व्हिडिओ आवडतात, तर मी उद्यापासून नक्की प्रयत्न करेन डेली रुटीन व्हिडिओ काढायचा। तर आज आहे फक्त मी जो तुम्हाला म्हटलं होतं साधा व्हिडिओ काढणार आहे तसंच व्हिडिओ काढणार आहे। आजचा माझा असा व्हिडिओ असणार आहे, मी स्वयंपाक बनवताना आज व्हिडिओ काढणार आहे। चला तर मग बघत राहा तुम्ही। आता मी पहिल्यांदा म्हणजे आज मी बनवणार आहे डाळ आणि भात, मसूरची डाळ आणि भात बनवणार आहे। पहिलं तर मी डाळ भिजवून घेणार आहे, तुम्ही बघत जा। मी थोडं थोडं बोलन, थोडं थोडं गप राहील, तुम्ही बघत राहा। भरपूर कष्ट घेऊन झाल्याच्या नंतर मी आता मम्मीला फोन केला होता। डाळ भेटलेली आहे मला। असं झालं का मला डाळ सापडत नव्हती ना, मग मी फोन केला मम्मीला। म्हणलं मम्मी डाळ नाही सापडत आहे, म्हणजे डाळ नाहीये। डायरेक्ट मी मम्मीला फोन करून सांगितलं का डाळ नाहीये। तर मम्मी म्हटले आहे, मी सकाळीच बघितली, तू पहिलं नीट चेक कर। मग मी आता सापडलं त्यांना। हा डब्बा माहिती होता, त्यांनी म्हटलं का ह्या डब्यामध्ये असन, तर मी तो डब्बा बघितला तर फायनली त्याच्यात होती डाळ। चला तर मी आता ही डाळ भिजवून घेते, थोडीशी कमी वाटते, परत टाकते। डाळ भिजवून घेते। आता मी लगेच भात घालून घेते। फक्त डाळ भात असला ना मग भाताला आम्ही तडका देतो, नाहीतर मी तडका देतच नाही, म्हणजे तडका दिलेला भात आवडत नाही। फक्त डाळ भात असला ना तरच तडका देतो भाताला आम्ही। आणि पिऊ आज काय झालंय पिऊला माहितीच नाही, पिऊला अपसेट आहे, काय झालंय बिचारीला काय माहिती। थांबा दाखवते मी तुम्हाला। पिऊ चल, काय ग झालं, काय झालं तुला? अहो किती सॅड आहे। मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये म्हटलं होतं दाखवते तुला, तुम्हाला दाखवेल करून। पिऊ बघा, ही पिऊ बिचारी झोप। तडका दिलेला भात हा डाळी सोबतच खूप छान लागतो। मला तर डाळी सोबतच खूप आवडतो हा भात। कालच्या व्हिडिओला मला खूप छान छान कमेंट आल्या, मला खूप आवडलं, मला खूप आवडलं। मला तुम्ही काल ज्या व्हिडिओला कमेंट केल्या ना त्या कमेंट वाचून मला खूप आवडलं। आणि हा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, एकच मिनिट। हा, मला एक कमेंट आली होती का ताई तू केसांची खूप वाट लावून घेतली, तर असं काही नाहीये। माझी छान प्रकारे ट्रीटमेंट झालेली आहे। फक्त मी असंच का केस धुतल्याच्या नंतर मी सेट केलेले नाहीत नीट। जर सेट केले ना केस तर आहे तसेच होतात केस।
असं काही नाही, मी वाट वगैरे लावून घेतलेली नाही केस, जी काय आहेत आणि ट्रीटमेंट खूप छान भेटलेली आहे मला केसांची, असं तुम्ही कमेंट नका करू। आणि ही हालत माझी अशी झालेली आहे, ज्या दिवशी मी मेकअप केला होता ना त्या दिवशी माझी म्हणजे मी बन लावलं होतं ना त्याच्यामुळे माझी केस अशी वाकडी तिकडी झालेली आहेत, नाहीतर माझ्या केसांचा काही एक प्रॉब्लेम नाहीये। खूप भारी ट्रीटमेंट भेटलेली आहे आणि खूप छान माझी केस झालेली आहेत, बाकी काही नाही। आणि त्या ट्रीटमेंटने केसाला वाढ पण भेटते, असं नाही का केस गळती पण थांबून जाते। एकच मिनिट, आणि कालच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हे विचारलं होतं मी कशी दिसते ते सांगा, तर तुम्ही खूप छान छान सांगितलं होतं मला। तर मला आज हे विचारायचंय, मी एकटीच बोलते तर तुम्हाला बोर नाही ना होत? कमेंट मध्ये सांगा का आवडतं का मी एकटीच बोललेलं, काय काहींना माझा आवाज पण खूप आवडतो। थँक्यू सो मच, असंच मला प्रेम तुम्ही करत राहा, मला खूप आवडतं तुम्ही मला असे कमेंट केलेले, छान छान कमेंट्स करा, मी त्या कमेंट्स वरून रिव्ह्यू पण देईन, ज्यांची चांगली कमेंट्स असेल त्यांचे रिव्ह्यू पण देईन मी, म्हणजे बोलून रिव्ह्यू देईन छान पैकी। आणि काय बोलायचं होतं, कसं असतं ना सगळे घरामध्ये असल्यावर असं आपण स्वतः बोलतो, नंतर हा मम्मी बोला, असं थोडंफार काय काय असतं बोलायला, पण एकटं की काय बोलणार ना आपण, आणि तसे टॉपिक पण लागतात बोलायला, मी एकटी काय बोलणार, तरी पण बोलतीये, तुम्ही समजून पण घेता, मला आवडतं। आणि माझं हेच आहे फक्त, मला आवडतं हेच बोलतीये मी। आणि काय बोलायचं होतं बरं मला, हा, आणि मला हे कमेंट मध्ये तुम्ही हे पण सांगा, मी अजून या माझ्या व्हिडिओ मध्ये हे दाखवलेलं नाही, घराचं काम दाखवलेलं नाही, मी लवकरच तुम्हाला आमच्या घराचं युट्यूब फॅमिली, तुमचं आणि आपलं सेम घर आहे, त्या घराचं व्हिडिओ दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला मी तिथं गेल्यावर व्हिडिओ काढेल, मग मी तुम्हाला दाखवेल। मी अजूनपर्यंत जसं काय भूमिपूजन झाले ना तेव्हापासून आले तसे मी परत गेलेले नाही, म्हणजे आजचा तिसरा दिवस आहे। मम्मीनी स्वतःहून मला व्हिडिओ कॉल केला होता आणि खड्डा घेताना दाखवत होत्या, सगळे थकले होते बिचारे, 2-3 जण खूप थकतात, मेहनत आहे खूप मेहनत आहे, घर बांधायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये, खूप स्ट्रगल करावं लागतं, तुम्हाला तर माहितीच आहे। आणि आमचं हे किती दिवसाचं स्वप्न होतं, म्हणजे यांचं माझ्या अगोदर पासूनच असेल, पण माझं हे 4 वर्षापूर्वीपासूनच होतं स्वप्न। आमच्या लग्नाला आता 4 वर्ष पूर्ण झाले, 3 वर्ष पूर्ण होऊन 4थं वर्ष लागलेलं आहे आमच्या लग्नाला, आणि 4थ्या वर्षी आमचं स्वप्न पूर्ण होतंय, खूप आनंद होतोय। आणि हे असं मम्मीला म्हणलेच होते का 2024 मध्ये नाही पण 2025 मध्ये मम्मी तुला नक्की घरात नेईन, असे बोलले होते त्यांनी, म्हणजे ते तिघं पण बोलले होते लवकरच आपण घर बांधूया, आणि त्यांनी हा शब्द दिला, तो शब्द पाळलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय। तर फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे, तुम्हाला दाखवते। ही अशी लाल डाळ बनवलेली आहे, नंतरून हा भात बनवलेला आहे, तर हे सगळं झालेलं आहे। आता 9 वाजलेले आहेत, भाऊजी तर आलेले, तुम्हाला दाखवते। भाऊजी किती वाजले दाखवा एकदा फोन मध्ये। 9:06 झालेले आहेत, आत्ताच आले ते, अरे आत्ताच काय ते आत्ताच आलेले आहेत, आणि तुम्हाला हे काय अजून आलेलं नाहीत, म्हणजे हे संदीप भाऊजी आणि मम्मी काय अजून आलेले नाहीयेत, बघू शकता तुम्ही किती उशीर झालेले तरी ते आलेले नाहीत। तर चला, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका। चला बाय।